राजकारण उदयनराजे भोसले साताऱ्यात दाखल झाले। त्यांनी आपल्या तमाम कार्यकर्त्यांसह एक भली मोठी पदयात्रा काल काढली आहे। रात्री उशिरापर्यंत ही पदयात्रा सुरू होती, मात्र अजूनपर्यंत तरी पोलिसांनी त्यांना अटक केलेली नाहीये। खंडणीसाठी धमकावल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार उदयनराजे भोसले यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला आणि अटकेची शक्यता असताना शुक्रवारीच उदयनराजे साताऱ्यात दाखल झाले। हजारो समर्थकांच्या साथीने त्यांनी साताऱ्याच्या रस्त्यावरून चालत शक्ती प्रदर्शन केलं। उदयनराजे आता स्वतः पोलीस ठाण्यात हजर होणार का, याबाबत सध्या सातारकरांना उत्सुकता लागली आहे। पण उदयनराजेंवर कारवाई होणारच असं आश्वासन गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी दिलं। हे जे प्रकरण आहे एकंदर याच्यामधले सगळे प्रमुख आरोपी हे अटक झालेले आहेत आणि असं का घडलं याच्या संदर्भातली माहिती मागवलेली आहे। माहिती आल्यानंतर त्याच्यावर आवश्यक तो विचार होईल, परंतु त्यांची आवश्यकता ही मी तुम्हाला सांगितलं एक तासाभराचं पोलिसांचं काम आहे। आवश्यक ते सहकार्य खरं तर त्यांनी स्वतःच द्यायला पाहिजे होतं, स्वतःहून हजर व्हायला पाहिजे होतं, पण स्वतः हजर नाही झाले तर पोलीस ती कारवाई करतील। लोणंद येथील सोना अलायन्स कंपनीचे मालक राजकुमार जैन यांना खंडणीसाठी धमकावल्याप्रकरणी उदयनराजे भोसलेंवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। त्यांच्यासोबत तब्बल 15 जणांवर गुन्हा आहे, त्यापैकी 9 जणांना अटकही करण्यात आली आहे। उदयनराजेंवर अद्याप कारवाई झालेली नाही। या प्रकरणाला राजकीय पार्श्वभूमी आहे। जैन यांच्या कंपनीत 2 युनियन कार्यरत आहेत, एक उदयनराजेंची आणि दुसरी रामराजे निंबाळकरांची। निंबाळकरांच्या युनियनला झुकतं माप दिल्याचा आरोप आहे। याचा जाब विचारण्यासाठी 18 फेब्रुवारीला राजेंनी जैन यांना साताऱ्यातल्या विश्रामगृहात बोलवलं आणि तिथेच राजेंनी मारहाण केल्याचा आरोप आहे। राष्ट्रवादीनेही उदयनराजेंच्या समर्थनार्थ मोहीम सुरू केली आहे। कुठेनाटी कोणावरही आरोप करायचे, ज्या राजेंच्या नावावरती आज जवळजवळ हजारो एकर 36,000 एकर जमीन आहे, त्यांचे उत्पन्न हे आपल्याला मोजता पण येत नाही। अशा माणसावरती 2 लाख रुपये खंडणी कोणतरी जैन फाईन माणूस येतो आणि तक्रार करतो आणि मग त्याला अटक करण्याच्या मागे सगळे धावतात। हे महाराजांच्या घराण्याला बदनाम करण्याचा हा कुटील कारस्थान आहे। आपल्या बिनधास्त वक्तव्यांसाठी प्रसिद्ध असलेले उदयनराजे भोसले आता थेट साताऱ्यात आहेत। त्यामुळे गृह खात्याची धुरा सांभाळणाऱ्या मुख्यमंत्र्यांवरही उदयनराजेंवर कारवाईसाठी दडपण आहे। स्वच्छ आणि पारदर्शकतेचे कारभारी आता उदयनराजेंना अटक करतात का, हेच पाहणं महत्त्वाचं आहे। विशेष म्हणजे या पदयात्रेदरम्यान खासदार उदयनराजे भोसले यांची आणि आमदार शिवेंद्रराजे भोसले यांची समोरासमोर भेट झाली। निश्चितच हे सातारकरांसाठी भुवया उंचवणारे आहे, मात्र यातून सध्या साताऱ्यात मोठी चर्चा सुरू